श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर माझी सकाळ बघा अशी खूप छान होते. म्हणजे पक्ष्यांना थोडेसे तांदूळ किंवा ज्वारी, गहू, बाजरी असं छान टाकून मस्त सकाळी झाडून काढून असं खायला टाकले की थोडंफार खाऊन पक्षी जिकडं तिकडं जातात. असे छान फिरत्यात. वरी चिमण्या पण खाऊन गेल्या. आणि इकडं आमची सुगरण आहे बघा, जिकडं तिकडं पक्षी खाऊन गेले आणि इकडं मस्त आमचे सुगरण उभारले. तर असं गरम मस्त काम आवरले आणि गरम गरम असं चहा विजयदादाला बनवून देत आहे मी. आता त्याला उदगीरला जायचं आहे आणि गुरुवारचा बाजार राहते जनावराचा. तर इथलं भाडं आहे त्याच्यामुळे त्याला लवकर जायचं आहे. सकाळी 6-7 वाजता तर निघावं लागतं इथून. तर असं गरम मस्त छानपैकी चहा बनवून देत आहे मी. आणि डिकॉशनच चहा आहे, काळा चहा. का बरं की आणखीन दूध नाही यायला, त्यामुळं डिकॉशन चहा आणि टोस्ट खायला देत आहे मी त्याला. तोपर्यंत त्यानं आंघोळ करून गाडी पुसत आहे बघा तिकडं. आणि इकडं आपला चहा रेडी झालेला आहे. छानपैकी सुगरणीला पुसत आहे. सुगरण आपली आहे ती. तर गाडी आता चहा वगैरे टोस्ट वगैरे खाल्ला विजयदादांनी. परत त्यांना आता निघालेला आहे. तिकडं माणसं थांबलेच होते. शेळी होती मोठी आणि 2 माणसं होते, त्याच्यामुळं तो आता उदगीरला चाललाय बाजारासाठी. नंतर मग 10-11 वाजतात ते यायला त्याला. त्यामुळं मी पटकन काम ते आवरून मस्त असं छान पीठ मळून घेत आहे गव्हाचं चपात्यासाठी. छानपैकी असं पीठ मळत आहे बघा. आपल्याला चपाती भाजी पटकन करून घ्यावं लागते. ह्यांना जेवण्यासाठी पण आता दूध पण आलं होतं. दूध पण उकळून घेतले मी आणि छानपैकी असं निवतं करून घेतले. मी रोज पहिल्या सुरू निवतच करते 2, नंतर मग मी चपात्या करते. तर असं छानपैकी मस्त चपात्या करून घेतले मी सगळ्या. आणि हे लास्टची चपाती मोत्याची राहते, जाड करून मोत्यासाठी ठेवते मी ते लास्टला. आता आपल्याला छानपैकी मस्त बटाट्याची भाजी बनवायची. तर मी ते 2-4 आलू छोटे छोटे उकडून घेतले आहे. परत इकडं थोडं फ्लावर, थोडं कोथिंबीर, परत थोडा कांदा, 1 टमाटर असं घेतले आहे. इथं हे लसूण आणि अद्रक वाटून घेतले आहे. तर आता छानपैकी मस्त आपल्याला भाजी करायची आहे. तर इकडे तेल गरम केले. इकडं घरच्या झाडाचाच कढीपत्ता आहे, ताजा ताजा तोडून घेतले आत्ता मस्त. इकडं तेल गरम झालेलं आहे आपलं, छानसं गरम पण झाले आता बघा. यामध्ये आता मी थोडंसं जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे.
छान असं आपली मोहरी फुटू द्यायचं, म्हणजे करवट नाही लागणार. आता थोडंसं अद्रक लसूण टाकूया वाटलेलं आपण. आता थोडे टमाटे टाकणार आहे मी. कांदा पण टाकणार आहे. छान हलवून घेते आता मस्त असं. कढीपत्ता टाकायचा राहिला होता बघा. एक साईडला मी असं कांदे आपलं सगळं मटेरियल बाजूला करून घेतले आहे आणि इकडं मस्त कढीपत्ता असं तळून घेत आहे. राहिलं तर काय झालं, आयडिया करून असं टाकायचं राहते. मस्त झाला का नाही आपला कढीपत्ता आपण यामध्ये मिक्स. असं छान भाजी तयार करून घ्यायची बटाट्याची. तर आपला विजयदादा बाहेर म्हणजे उदगीरला गेला आहे भाडं घेऊन. आज बाजार राहते जनावराचा. तर असं मस्त छान मी परतून घेतली आहे बघा. छान मस्त परतला कांदा मसाला आपला सगळं हे बघा. कांदा टमाटर मस्त आपलं परतून घेतले आहे छानपैकी असं. आता यामध्ये आपल्याला हळदी पावडर टाकायची आहे बघा. नंतर मी लाल मिरची पावडर घेतली. आमच्यात काही जास्त तिखट खात नाही, तर 2 चमचे टाकले बघा. किती छान आपलं असं मस्तपैकी कलर आलेला होता. कधी पण हळदी पावडर तेलामध्ये टाकायचं, कलर खूप छान येते, वास पण खूप छान यायला लागला. तर थोडासा काळा मसाला टाकणार आहे मी त्यात बघा. मस्त हलवून घेते छान. पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे. तर मी हे थोडी आपले फुलावर होतं धुवून घेतली आहे, ते टाकून घेते आता. थोडंसं तेलामध्ये परतून घेत आहे बघा. थोडं मऊ करून घ्यायचं ते फुलावर, म्हणजे आपले बटाटे कसं शिजवून घेतलेले आहेत, उकडून घेतलेले. छान आता मऊ झालेलं तर आपले फुलावर हे टाकलेले बघा. मिश्रण किती छान झालेलं तयार. आता ह्यामध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहे. तर आता हे उकडून घेतलेले बटाटे आहेत बघा, ते मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे. मस्त असं छानपैकी ह्याला हलवून घेते मी आता. बघा मी पूर्ण मिश्रण असं छान परतून घेतलेलं आहे. वास तर खूपच छान यायला लागलाय.
आता मी आपल्याला जेवढं पाणी लागते ह्यामध्ये तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं असं छान मस्त हलवून बघा. आणि थोडं पाणी टाकणार आहे मी ह्यामध्ये. लेस घट्ट झाली आहे गाडा, तर भाता बरा परत चपाती बरा असं थोडीशी पातळ रस्सा भाजी करून घ्यायचं आपल्याला. आता छान झाली आहे बघा, कसली भारी भाजी झाली. छान झाली आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. कलर तर खूपच छान आला आहे भाजीला बघा. आता थोडी उकळी मारून घेतलं की नंतर हे थोडंसं कूट आहे बघा, हे कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं. थोडी उकळी मारूपर्यंत थांबायचं आपल्याला. यायलाच लागली आहे थोडी थोडी उकळी. उकळी खूपच छान आलेली आहे आपल्या भाजीला आता बघा. ह्यामध्ये थोडासा मी हे काय म्हणतात सब्जी मसाला टाकून घेणार आहे हे का थोडा. खूपच गाढा होणार आहे आता आपली भाजी. थोडीशी पातळ आहे, जास्त नाही. असंच पाहिजे खरं तर रस्सा भाजी. आता थोडंसं मी कूट टाकून घेते, जास्त नाही टाकणार. आता छान झाली आहे मस्त. तेवढी घट्ट पण नाही तेवढी पातळ पण नाही, एकदम मस्त झाली आहे बघा. पहिलं मी देवाचे भांडे वगैरे सगळं घासून स्वच्छ निर्मळ करून घेतले आहे बघा. आणि देव पण घासून घेतले. जातो बघ आता कलर मारू ग. जातो बरं बंद केले. तरी बघा इकडं मी किती वेळ झालं भांडे घासत आहे. इकडं पलंग भरलंय भांड्यानं, डबे वगैरे सगळं. आणि इकडं असं थोडेफार आहेत. इकडं पण घासून घेतले आणि इकडले पण घासलेले आहेत. आणि तिकडं वाळवण पण वाळू घातलेलं आहे. इकडं सुगरण थांबलेली आहे. आणि आता आपले भांडे तेन झालेले आहेत पूर्ण. आणखीन काही उद्या काढायचेत. आज थोडे काढले, उद्या थोडे काढणार आहे. तरी बघा इकडं वातावरण पावसाचं झालेलं आहे, म्हणजे ढगबीग सगळे भरून आल्यात आता. आणि वारं पण सुटलं बघा आता. आता पटकन डाळ काढून घेतला विजयदादांनी. आणि इकडं भांडी तेन उचलायचेच आहेत आता.
तरी आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा इतका पाऊस पण पडतोय, पाणी पण भरपूर आहे, पण आमच्या गावाला काही पाण्याची सोय नाहीच. आटूनच पाणी आणावं लागते आम्हाला, म्हणजे आमच्या सुगरणीनंच आणावं लागते पाणी. तरी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. चला मग बाय.